लोकमान्य टिळक, स्वराज्याकडून सुराज्याकडे जाण्याचा मार्ग दाखवू शकणारा द्रष्टा नेता. आणि आज लोकशाही व्यवस्थेत सुराज्याची वाट चालणारं त्यांचंच मूळ गाव चिखलगाव आणि त्यासाठी वाटाड्याचं काम करणारी चिखलगाव ग्रुप ग्रामपंचायत. रत्नागिरी जिल्ह्यात दापोली तालुक्यातल्या चिखलगाव, मळे, किन्हळ आणि देवके या 4 गावांची जवळपास 800 घरांची ही ग्रुप ग्रामपंचायत. 2020मध्ये यावर 5 महिला आणि 4 पुरुष सदस्य निवडून आले आणि काम सुरू केलं. अनेक वर्षांपूर्वी अस्तित्वात आलेल्या ग्रामपंचायतीची जुनी वास्तू अगदी अडचणीच्या ठिकाणी होती. अनेक कारणांनी गैरसोयीची होती. त्यामुळे आधी नवीन इमारत हेच प्राधान्य होतं. मला जमीन घेण्यापासून सगळा प्रयत्न करावा लागला, कारण ग्रामपंचायतीची अशी इमारत बांधण्यासाठी म्हणून कुठली जागा उपलब्ध नव्हती. जागा विकत घेतली आणि मला सांगायला अभिमान वाटतो की ही जागा विकत घेत असताना ग्रामपंचायतीकडे फार आर्थिक अडचण होती. पण असं असताना लोकांच्या सहकार्याने, लोकांच्या मदतीने आम्ही ती जागा घेऊ शकलो आणि एक चांगली इमारत बांधण्याचा प्रयत्न करू शकलो. ही इमारत आणि तिच्या बांधणीमागची कहाणी हे एक मॉडेल म्हणूनच प्रसिद्ध झालंय. ही इमारत झाल्यानंतर बरेचसे सरपंच, जवळपास 100-150 आसपास सरपंच येऊन आपल्या ग्रामपंचायतीला भेटी देऊन गेले. ग्रामपंचायतीचं काम कसं जातं ते बघायला. म्हणजे इथे येऊन त्यांना असं विश्वास वाटत नाही की एवढ्या कमी रकमेमध्ये इमारत झाली. प्रामाणिकपणे, तळमळीने आणि विचारपूर्वक केलेल्या कामाबद्दल चिखलगाव ग्रुप ग्रामपंचायतीला तालुक्यापासून ते राज्यस्तरापर्यंत अनेक पुरस्कार मिळालेत. ग्रामपंचायतीचा कारभार जनता केंद्री आणि डोळस असल्याचंच यातून दिसून येतं. माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत ग्रामपंचायतीनं अनेक चांगले उपक्रम हाती घेतले. यावर्षी माझी वसुंधरा आणि सध्या चालू असलेलं मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानामध्ये भाग घेतलेला आहे. पंचायत राज अभियानामध्ये आज रोजी आमचं गुणांकन 50+ आहे. जे 100 मार्काचं जे गुणांकन आहे त्याच्यात आम्ही 50+ आहेत आज. म्हणजे आम्ही वैयक्तिक स्वयंमूल्यांकन केलं त्याच्यामध्ये आम्ही 50+ आहेत. त्याच्यामध्ये आम्ही एक नाविन्यपूर्ण उपक्रमातून प्लॅस्टिक बाटल्यातून पिकअप सेट बांधण्याचा मानस केलेला आहे आणि तो देखील पूर्ण लोकवर्गणी आणि लोकसहभागातून. ग्रामपंचायत फंड किंवा शासनाचा कुठलाही फंड याला वापरला जाणार नाही. आम्ही प्रत्येक कुटुंबाला 5-5 प्लॅस्टिकच्या ज्या काही वेस्टेज बाटल्या असतील त्या गोळा करायच्या सूचना दिलेल्या आहेत, आव्हान केलेलं आहे, विनंती केलेली आहे. त्यानुसार ग्रामस्थांनी प्रति कुटुंब 5 बाटल्या आम्हाला आणून दिलेल्या आहेत ग्रामपंचायतीकडे. त्या बाटल्याचं संकलन आम्ही आत्ता केलेलं आहे. त्याच्यामध्ये माती, वाळू आणि सिमेंट भरून त्या बाटल्या आम्ही पॅक करणार आणि त्याच्यावर आम्ही त्याच्यानुसार त्याच्यापासून पिकअप सेट उभारणी करणार. असे पिकअप सेट आम्ही 2, एक चिखलगावमध्ये आणि एक मळ्यामध्ये पहिल्या टप्प्यात करत आहोत. काळाची पावलं ओळखून चिखलगाव ग्रामपंचायतीनं पाणी अडवण्यासाठी आणि जिरवण्यासाठी बंधारे घालायचा सपाटा लावलाय. लोकसहभागातून होणाऱ्या या बंधाऱ्यांमुळे आसपासच्या भागात भूजल पातळी उंचावायला तसंच विहिरींचं पाणी टिकायलाही मदत होते. पाण्यासाठी आपण काय करू शकतो, कारण आमच्याकडे बंधारे पहिले पूर्वी बांधायचे, पण मी संकल्पना अशी मनात तयार केली की आपण ग्रामपंचायतीमार्फत आमचे 4 गाव असल्यामुळे जो जास्तीत जास्त बंधारे जो गाव बांधेल त्याला आपण एखादं काम एका वर्षीचं आपण त्यांना 50,000चं काम फुकट. आणि या कारणास्तव आज आमच्याकडे बंधारे जवळजवळ 75 ते 80 या एका ग्रामपंचायती होतात. आणि आमचा जो गेल्या 2015 पासून त्या 2025 पर्यंत सलग दापोलीतच, म्हणजे तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यामध्ये आमचा प्रथम क्रमांक हा पाण्याच्या हिशोबाने आलेला आहे. जलसंधारणासाठी ग्रामपंचायतीनं हाती घेतलेलं 80पेक्षा अधिक बंधाऱ्यांचं काम इतकं परिणामकारक ठरलं की जून 2024मध्ये रत्नागिरी जिल्हा परिषदेचे तत्कालीन CEO कीर्तिकुमार पुजार यांनी गावाला प्रत्यक्ष भेट दिली आणि बंधाऱ्यांच्या श्रमदानातही ते सहभागी झाले. गावातल्या पाणी पुरवठ्याबाबत ग्रामपंचायतीनं विकेंद्रीकरणाच्या माध्यमातून चांगली युक्ती लढवली.
मुळात आपली ग्रामपंचायत 4 गावांची आहे. मुळात ग्रामपंचायत 4 गावांची आहे. एक गावाचा गाडा आपण कसा पण सांभाळू शकतो, कारण गाव ठरवतं ते ग्रामपंचायत ठरवू शकते. म्हणजे गावात जर एखादा निर्णय झाला तर तो, आता इथं तसं नाही. इथे 4 गावांची म्हणून ग्रामपंचायत आहे. त्यामुळे प्रत्येक गावाचं काम करण्याची थीम ही वेगळी आहे. ग्रामपंचायतच्या लेवलला जरी एक असली तरी त्यांची गावात काम करण्याची पद्धती वेगळी. असं असताना सुद्धा आपल्या गावामध्ये जी काही नळपाणी योजना चालू आहेत सगळ्या, काही योजना सरकारी आहेत, काही योजना आधीपासून लोकांच्या वैयक्तिक त्यांनी खर्च करून केलेल्या आहेत. तर त्या सगळ्या योजना स्वतंत्रपणे ती लोक चालवत आहेत. त्याचा कोणत्याही प्रकारचा ग्रामपंचायतीकडे लोड नाही. म्हणजे जनरल कसं होतं की ग्रामपंचायतीमध्ये पाणी पट्टी भरा आणि मग एखादा पंप नाही चालू झाला तर मग ग्रामपंचायतीकडे खेपा मारा, मग ग्रामपंचायत कधी करून देईपर्यंत तुम्ही तिकडे पाण्यासाठी म्हणून उपाशी राहायचं. ही पद्धतच नाही. दापोलीच्या कोकण कृषी विद्यापीठातून गावात येणाऱ्या कृषी कन्यांना गावातल्या शेतकऱ्यांशी जोडण्यासाठी ग्रामपंचायतीनं पुढाकार घेतला. मलाही काही गोष्टी सुचल्या विद्यापीठाच्या माध्यमातून, त्या मुलीनं पण काही गोष्टी सांगितल्या. तर आता आम्ही जिथं शेती करतो तिथं पाण्याचा दुर्भिक्ष आहे. म्हणजे पावसात असं बघाल तर पूर्ण पाणी असतं, भात शेती आमची तिकडं. पण उन्हाळ्याच्या दिवसात पाणी नाही. म्हणजे जवळजवळ लोकांनी 250, 300, 500 बोर मारले पण पाणी नाही. तर अशा वेळेला प्रश्न होता की शेती करायची कशी. मग आम्ही तिथं जलकुंड मारले. एक छोटे 6 बाय 4 फुटाचे होते आणि त्याच्यावर मग ती पिकं म्हणजे झाडं लावली, वृक्ष लावले आणि ते आता जवळजवळ 3-4 वर्ष वाढलेत चांगले. आणि मग आम्ही त्या जलकुंडातलं पाणी जे साठवलं पावसाचं पाणी असेल ते पाणी आम्ही त्या झाडांना वापरतो. आणि आता हे गेल्या वर्षी 2 मोठे मारले 25 बाय 12 फुटाचे रुंद. त्याच्यावरती सगळं पिकांची देखभाल चालू आहे. म्हणजे याचाच विद्यापीठाच्या मध्ये मुलींचा पण खूप फायदा झाला ज्ञानासाठी. ग्रामपंचायतीच्या मदतीनं आणि कृषी विभागाच्या मार्गदर्शनात तयार झालेलं समृद्ध शेती, सक्षम शेतकरी हे उदाहरण या ग्रामपंचायत क्षेत्रात दिसतं. शेती 10 गुंठ्यात दरवर्षी 2 टन माल निघतो. भेंडी 2-2.5 टन माल काढतो आम्ही दरवर्षी. काकडी 2-2.5 टन माल काढतो. मिरची 4 टन काढतो. लाखो रुपयांची जर शेती इथं सक्सेस होत असते. वसंतराव शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कारासाठी माझे दापोली तालुक्यातनं निवड झालेली आहे. त्याचा प्रस्ताव जिल्हा पातळीवरून आता विभाग पातळीपर्यंत गेलेला आहे. शेतीबाबत इथलं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे काही प्रमाणात होणारी सामूहिक शेती. पिढ्यानुपिढ्या सामूहिकपणे केली जाणारी पूर्ण पारंपरिक सिंचनावर बहरलेली इथली सुपारीची बागायत बघितली की गावच्या एकीची खूण पटते. एकोपा आणि लोकसहभाग हे इथलं वैशिष्ट्यच आहे. मुख्य म्हणजे ग्रामसभांना लोक येतात, बोलतात. बालसभा आणि महिला सभाही होतात. लोकांचा सहभाग चिखलगाव ग्रुप ग्रामपंचायत चिखलगाव यांच्याशी अतिशय आगळावेगळा आणि अतूट असतो. कोणताही कार्यक्रम असू द्या, कोणताही उपक्रम असू द्या, आम्ही सगळे चिखलगाव ग्रामस्थ, महिला मंडळ, पुरुष मंडळ, विद्यार्थी मंडळ सगळे एकत्र मिळून आम्ही हे उपक्रम वेगवेगळे असे राबवत असतो. या एकोप्यामागे आहे एक सांस्कृतिकतेची जाण. देवके गावच्या नाटक मंडळींनी कदाचित तीच सांस्कृतिकता आणि तीच परंपरा 40 वर्षांपासून जपली. काही अडचणींवरती मात करून आमची दत्तवाडीतली माणसं नाटक दरवर्षी करत असतात आणि तो इतका सुंदर होतो की कुणीही असं अजूनपर्यंत नाव ठेवलेलं नाही की इथलं नाटक फेल गेलं आहे म्हणून. तर ते पूर्ण अगदी जरी पाहिलं तर तुम्हीही सुद्धा म्हणू शकाल की खरोखरच खूप सुंदर नाटक करतात म्हणून. तर ह्या वर्षी 40वा नाटक त्यांनी केलेलं आहे आणि असंच आमच्या 4ही गावातून असे कार्यक्रम केले जातात आणि विशेष म्हणजे अशा कार्यक्रमांना आमची ग्रामपंचायत पूर्ण प्रतिसाद देत असते. ग्रामपंचायतीनं विकासाची अनेक कामं केलेत. प्रत्येक वाडी पक्क्या रस्त्यानं जोडले. पाणंद रस्ते, पाखाड्या, स्मशानशेड अशा अनेक गरजेच्या सुविधा उभारल्या आहेत. ग्रामपंचायत क्षेत्र सर्व दृष्टींनी सुरक्षित आणि सुसज्ज राखण्यासाठी अंगणवाड्या, शाळा यासह महत्त्वाच्या ठिकाणी CCTV कॅमेरे आणि सौर पथदिवे बसवण्यात आलेत. विशेष म्हणजे वाड्या वस्त्यांमधल्या पथदिव्यांचा खर्च ग्रामस्थांनी स्वतः उचललाय. ग्रामपंचायतीच्या अभिनव उपक्रमाचं ताजं उदाहरण म्हणजे मळे गावात खासगी जमिनीवर चक्क आकाश दर्शनासाठी उभी राहिलेली वेधशाळा.
2025च्या अखेरीस गटविकास अधिकारी गणेश मंडलिक यांनी उद्घाटन केलेल्या या वेधशाळेमुळे परिसरातील लोकांची खगोलविषयक जिज्ञासा नक्कीच वाढीला लागणार आहे. परिसराची स्वच्छता आणि साफसफाई याविषयी आग्रही असणारं हे ग्रामपंचायत क्षेत्र निर्मल ग्राम म्हणूनही मान्यता प्राप्त आहे. ग्रामस्थांच्या उपजीविकेसाठीही ग्रामपंचायत सर्व प्रकारे मदत करते. शेती आणि अन्य व्यवसायांसाठी विविध सरकारी योजनांचा निधी आणि सुविधा मिळवून देण्यासाठी ग्रामपंचायत एक मजबूत दुवा म्हणून काम करते. आपल्या ग्रामपंचायत अंडर 25 बचत गट कार्यरत आहेत. त्यापैकी 7पेक्षा जास्त बचत गट मिळून एक ग्रामसंघ आहे, प्रगती ग्रामसंघ चिखलगाव. तर ह्या प्रत्येक बचत गटामध्ये प्रत्येक महिला ही वेगवेगळा उद्योग करत आहे. त्यामध्ये चिखलगाव, मळे, देवके, किन्हळ या गावांमध्ये खूप चांगल्या प्रकारे महिला काम करत आहेत. याचा फायदा असा की ग्रामपंचायतने दिलेल्या घरघंटी, मग ती पिठाची असेल, मसाल्याची असेल, त्यानंतर शिवण क्लाससाठी शिलाई मशीन्स असतील, तर ग्रामपंचायत नेहमीच बचत गट महिलांना अशा उद्योगांसाठी प्रोत्साहन देत असते. तर हे जे उद्योजकता ही निर्माण महिलांमध्ये होत आहे, तर ह्याचा पाठिंबा ग्रामपंचायतकडून नेहमीच मिळत आलेला आहे. त्यानंतर ग्रामपंचायत आणि आम्ही महिला मिळून एका अशा विचारावर काम करतो आहे की जिथे मायग्रेशन थांबेल, महिला जर घरची थांबली तर अर्थात कुटुंब इथेच गावी स्थायिक होईल आणि आपोआप मायग्रेशन आहे ते थांबेल अशी आमची अपेक्षा आहे आणि तसा विचार आम्ही डेव्हलप करतो आहे. तर बचत गट ही कन्सेप्ट जी आहे त्याच्यावर ग्रामपंचायत खूप मोठ्या प्रमाणावर काम करते आणि आमच्या महिलांना सक्षम करण्याचं काम हे सरपंच असतील, इतर ग्रामपंचायत अधिकारी असतील, त्यांच्याकडून वेळोवेळी आम्हाला तसं मार्गदर्शन मिळतं. त्या संदर्भात काही प्रशिक्षण असतील, म्हणजे शिलाईचं असेल किंवा दुसरं कोणता उद्योग करायचा असेल, तर त्या पद्धतीचं प्रशिक्षण पण आम्हाला ग्रामपंचायतकडून मिळतं. ग्रामपंचायत सदस्यांच्या कार्यकुशलतेमुळे आणि जागरूकतेमुळे गावांमध्ये विविध प्रशिक्षणं आणि आरोग्य शिबिरं तसंच तपासणी शिबिरंही होतात. आरोग्य संदर्भामध्ये आम्ही अनेक असे शिबिराचं ह्या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आणि पहिल्याच आरोग्य म्हणजे कॅन्सर हा मोठा महाभयंकर आजार आहे आणि ह्या आजाराचं निदान करण्याकरिता कॅन्सरवरती तज्ज्ञ डॉक्टर ह्या ठिकाणी आपण त्यांना प्राचारण केलं होतं आणि अतिशय सुंदर असं त्यांनी शिबिर ह्या ठिकाणी ग्रामपंचायतच्या वतीनं आपण संपन्न केलेलं आहे. आणि हे करीत असताना एक अभिमानाची आम्हाला गोष्ट वाटते की एकही लाभार्थी कॅन्सरग्रस्त ह्या आपल्या ग्रामपंचायत हद्दीमध्ये किंवा जाणवला नाही. असं डॉक्टरांच्याकडे आम्ही चर्चा केल्याच्यानंतर एकंदरीत काय सिच्युएशन म्हणजे लाभार्थी आपण तपासले त्याच्यातून काय, तर आम्हाला डॉक्टर असे बोलून गेले की आपल्या ह्या ग्रामपंचायतमध्ये कमीत 100 ते 150 लोकांची या ठिकाणी तपासणी झाली आणि ह्या तपासणीमध्ये एकही लाभार्थी म्हणजे असा मिळालेला नाही मिळाला. म्हणून आमचं एक ग्रामपंचायतचं त्यावेळेला नाव ह्या ठिकाणी झालेलं आहे. आरोग्य उपकेंद्राच्या मदतीनं स्त्रिया आणि मुलींच्या आरोग्याकडे विशेष लक्ष पुरवलं जातं. गावामध्ये कुठलीही महिला असो, तिच्याबरोबर आमचं एवढं बॉन्डिंग चांगलं आहे की कुठलाही प्रॉब्लेम असेल तर ती घरी न सांगता ते आम्हाला सदस्य म्हणून आम्हाला सगळ्यांना सांगते. एवढं आमचं नातं एवढं घट्ट आहे त्याच्यामध्ये. इवन महिलांचा विषय असो, आरोग्याचं, मुलींचा विषय असो, आता जनरली मुलींना डेट खूप लवकर येते, त्याच्याविषयी जरी काय प्रॉब्लेम असेल तरी त्या बिंदास आमच्याकडे येऊन बोलतात. एवढं गावामध्ये आमचं घट्ट नातं आहे. मनुष्यबळ उभं करताना आरोग्या इतकंच महत्त्वाचं आहे शिक्षण. लोकमान्य सार्वजनिक धर्मादाय न्यासाद्वारे चिखलगावमध्ये 1लीपासून 12वीपर्यंतचं शिक्षण आणि व्यवसाय शिक्षण तर दिलं जातंच, पण विशेष म्हणजे इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळाही तितक्याच गुणवत्तापूर्ण आहेत. म्हणूनच एकाच ग्रामपंचायत क्षेत्रातल्या 2 शाळांना राज्याचा मुख्यमंत्री सुंदर शाळा पुरस्कार मिळाला आहे. मी किसन पांदे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष आणि हे आमचे सगळे शिक्षक. आमची शाळा 1ली ते 8वीपर्यंत आहे. मागील काही वर्षामध्ये शाळेची शैक्षणिक प्रगती आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हा झपाट्याने होत आहे. मागील वर्षामध्ये आमच्या शाळेला रत्नागिरी जिल्हा आदर्श शाळा पुरस्कार
मुख्यमंत्री स्वच्छ शाळा सुंदर शाळेचं तालुक्यात द्वितीय, जिल्ह्यात द्वितीय पुरस्काराने शाळा सन्मानित झालेली आहे. अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये आमची मुलं वेगाने पुढे जात आहेत. गेली 3 वर्ष इस्रो नासासारख्या परीक्षेमध्ये मुलं सतत भाग घेऊन यशस्वी होत आहेत आणि अभ्यास दौरा करून आलेली आहेत. खेळामध्ये असेल, म्हणजे तालुक्यात असतील, बिटावर केंद्रात, जिल्ह्यात असतील, विभागीय असतील, अनेक स्पर्धांमध्ये मुलंही आपली शाळेची पुढे गेलेली आहेत. ही सगळी कामं करताना इथल्या गावातील लोकांचा आपला लोकसहभाग, अनेक दानशूर देणगी ज्या आहेत, त्यानंतर ग्रामपंचायतीचं सुद्धा आर्थिक योगदान भरपूर आहे. म्हणूनच ही सगळी प्रगती आपण करू शकलो आहे. सर्व सुविधांनी सुसज्ज अशा या शाळांचे विद्यार्थी म्हणजे उद्याची पिढी साहजिकच शिक्षणानं भविष्याकडे डोळसपणे पाहू लागले. त्यांचं प्रतिनिधित्व करणारे सरपंच भविष्याचा वेध घेताना स्थलांतरावर उपाय करण्याची गरज अधोरेखित करतात. ग्रामपंचायतीचं काम करत असताना एक गोष्ट प्रामुख्याने जाणवायला लागली की ती म्हणजे आपल्या गावांमध्ये घरं आहेत पण घरामध्ये माणसं नाही आहेत. आणि ती माणसं जर ठेवायची असतील तर आपल्याला काहीतरी उपक्रम वेगवेगळे करावे लागतील. कारण आज कोकणामध्ये किंवा आमच्या गावांमध्ये म्हणा जवळपास 60 ते 70% मायग्रेशन झालेलं आहे. आणि त्याच्यामुळे आपण जी कामं करतो ती फक्त 30% लोकांसाठीच करतो की काय असं वाटायला लागलं. त्याच्यामुळे आता याच्यावर एक भर देणं फार गरजेचं आहे की गावात लोक कशी राहतील आणि त्या अनुषंगाने ग्रामपंचायत याच्यापुढे अजून काही पावलं उचलू शकते का याच्यासाठी आम्ही कायम प्रयत्नशील राहू. आणि भविष्यात हीच आपली गावं पूर्वीसारखी पुन्हा गजबजलेली कशी दिसतील याच्यासाठी ग्रामपंचायत कायम प्रयत्न करत राहील आणि लवकरात लवकर ते शक्य व्हावं असं आम्हाला वाटतं. आज ग्रामपंचायतीचं बोट धरून विकासाची वाट चालणारं लोकमान्यांचं चिखलगाव आणि त्याचा परिसर लोकसहभागातून बळकट झालेल्या लोकशाहीचा एक नवा आदर्श घालून देईल.